जाणार आहोत आणि मी मागच्या 2 आठवड्यामध्ये तुम्हाला पवित्र आत्म्याविषयी मी शिकवलं आणि पहिल्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला शिकवलं की पवित्र आत्मा कशा प्रकारे आमचं सहाय्य करतो, पवित्र आत्मा कशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये काम करतो. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात पवित्र आत्मा कार्य करतो त्यावेळेस तो पवित्र आत्मा जो आहे बऱ्याच वेळेला मी फर्स्ट संडेला तुम्हाला सांगितलं की पवित्र आत्मा म्हणजे आम्हाला असं वाटतं की पवित्र आत्मा एखाद्या व्यक्तीमध्ये आहे त्यावेळेस तो खाली पडतो किंवा मग तो अन्य भाषामध्ये बोलतो किंवा तो जोरात ओरडतो वगैरे आणि मग तोच पवित्र आत्मा आहे असं फक्त ग्राह्य धरलेलं आहे अनेक लोकांनी. परंतु पवित्र आत्मा ती सुरुवात आहे पवित्र आत्म्याची येण्याची. तुम्ही अन्य भाषामध्ये बोलता, तुम्हाला कंट्रोल होत नाही, तुम्ही पडता, परंतु ज्यावेळेस तुम्ही त्यामध्ये वाढता आणि मग परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काम करायला लागतो. आणि मग देवाचा आत्मा ज्यावेळेस ताबा घेतो, देवाच्या आत्म्याला तुम्ही कंट्रोल करणारे नाही, पण बायबल असं सांगतं की देवानं जो आम्हाला आत्मा दिला संदेष्टाच्या आत्मे त्याच्या स्वाधीन राहतात. म्हणजे बऱ्याच वेळेला एखाद्या वेळेस तुम्ही अभिषेकामध्ये फ्लो झालात आणि मग लोक म्हणतात आम्हाला कळालंच नाही आम्ही किती जोरात बोललो आणि किती ह्या गोष्टी झाल्या. हा एक भाग आहे लोकांच्या जीवनामध्ये. पण तुम्ही जसं जसं पवित्र आत्म्यामध्ये वाढत जाता तुम्हाला कळतं कुठं थांबायचं आहे, कुठे तुम्हाला आत्म्यामध्ये वाहायचं आहे आणि हे तुमच्या हातामध्ये निर्भर करायला लागतं. जसं जसं तुम्ही पवित्र आत्म्याबद्दल तुम्ही समजून घ्यायला लागता. पवित्र आत्मा नेमका काय आहे, तर पवित्र आत्मा म्हणजे नेमकं आज आपल्याला जे कळतं की पवित्र आत्मा म्हणजे कोणता पवित्र आत्मा आहे, तर पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला आणि अन्य भाषा बोलल्या गेली. परंतु पवित्र आत्मा जो आहे ते देवाच्या आत्म्याबद्दल जे बोललेलं आहे, तर देवाचा आत्मा 7 आत्म्यांबद्दल देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि मी त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला जे शिकवलं की देवाचे जे 7 आत्मे आपल्यामध्ये ज्या काम करायला लागतात तो 7 तऱ्हेचे काम आमच्यामध्ये होतात. आणि मग मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की देवाजवळ एक ज्ञानाचा आत्मा आहे. एक वचन वाचा, यशायाचं पुस्तक 11वा अध्याय आणि 2रं वचन. काही गोष्टी पवित्र आत्म्याच्या बाबतीत तुम्हाला क्लिअर झाल्या ना की मग तुम्ही या दिवसांमध्ये गोंधळाचं जीवन तुम्ही जगणार नाहीत. कारण बायबल सांगतं की सत्य तुम्हाला समजेल आणि ते तुम्हाला बंधमुक्त करेल. आणि मग सत्य म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचं अज्ञान आपल्यामध्ये असेल आणि त्याबद्दलची माहिती ज्यावेळेस तुम्हाला होते त्यावेळेस तुमच्यामधलं ते अज्ञान निघून जातं आणि एक स्वतंत्रता तिथं तुम्हाला महसूस व्हायला लागते. यशायाचं पुस्तक 11वा अध्याय आणि 2रं वचन. परमेश्वराचा आत्मा सुज्ञानाचा. परमेश्वराजवळ जे आत्मे आहेत तिथं देवाचं वचन सांगतं की कोणकोणते आत्मे आहेत. पहिली गोष्ट परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा आत्मा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर राहील. हालेलुया. हे कोणाच्या बाबतीत त्याचवर राहील, म्हणजे त्याचवर राहील हे वचन कसं आहे, ही एक प्रॉफेसी आहे. बोला, ही भविष्यवाणी आहे. आणि भविष्यवाणी कोणासाठी आहे, प्रभू येशू ख्रिस्तासाठी आहे. हे कोण भविष्यवाणी करत आहे, यशाया संदेष्टा. आमच्यामध्ये देव आमची भेट घेणार आहे. 7व्या अध्यायामध्ये त्याने एक भविष्यवाणी केली होती येशू ख्रिस्ताबद्दल. ती काय होती की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, देव स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे ते हे की पहा कुमारी गर्भवती होईल, ती पुत्र प्रसवेल आणि त्याला इमानुएल म्हणजे आमच्या संगती देव म्हणतील. हे येशू बद्दल आहे. मागच्या वेळेस मी आणखीन काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या की येशू ख्रिस्ताबद्दलच्या ज्या भविष्यवाण्या आहेत की येशूच्या बाबतीत तिथं लिहिलं की त्याने मला पाठवलंय दीनांना स्वार्थ सांगण्यासाठी, जाचलेल्यांना बंधमुक्त करण्यासाठी, जोखड तोडण्यासाठी त्याने मला अभिषेक केलेला आहे. तर ह्या सगळ्या भविष्यवाण्या येशू ख्रिस्ताच्या बाबतीत होत्या आणि ही भविष्यवाणी देखील येशू ख्रिस्ताच्या बाबतीतली आहे. आणि येशू ख्रिस्तामध्ये ह्या 7 प्रकारच्या आत्म्यांबद्दल बोललेला आहे. परत वाचा, कोणकोणते आत्मे आहेत,
परमेश्वराचा आत्मा परमेश्वराचा आत्मा सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा ज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा हा सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा परमेश्वराच्या ज्ञानाचा आणि भयाचा भयाचा आत्मा आत्मा त्याचवर राहील. त्याचवर राहील. हालेलुया. भय, अनेक लोक तुम्हाला माहिती आहे देवाची भीती नाही त्यांच्यामध्ये. बरेच लोक पवित्र आत्म्याने भरलेले आहेत. ते भूत पण काढतात, ते अन्य भाषा बोलतात, ते चर्चला जातात पण व्यभिचार करतात, पण लबाड बोलतात, चुकीच्या गोष्टींमध्ये धिटाईचं पाप करतात. का माहित आहे? त्यांच्यामध्ये परमेश्वराचं भय नाही. कोणीतरी देवाचे सेवक असे म्हटले, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आज परमेश्वराचं भय नाही, ऐका, फार ज्यावेळेस मी ते वाचलं ना, फार मला माझ्या हृदयाला स्पर्श केला त्या एका आर्टिकलने. एका देवाच्या महान सेवकाने असं म्हटलं, ज्या लोकांच्या डोळ्यामध्ये आज परमेश्वराचं भय नाही, त्यांच्या डोळ्यामध्ये एक दिवस नरकाचं भय भयानक रीतीने दिसणार आहे. कधी कधी असं बघितलं, अचानक समोर मृत्यू उभा आहे आणि त्यावेळेस तुमच्या डोळ्यांमध्ये किती भयानक प्रकारची भीती उभी राहते. एक दिवस अनेक लोक नरकाच्या भीतीनं भयभीत होणार आहेत, ज्या लोकांच्या जीवनामध्ये डोळ्यामध्ये आज परमेश्वराचं भय नसेल. पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. पण आज मला तुम्हाला देवाच्या भयाबद्दल नाही मला तुम्हाला शिकवायचं आहे. मला आज तुम्हाला, मी मागच्या संडेला फ्रायडेला जे तुम्हाला शिकवलं की देवाच्या ज्ञानाचा आत्मा, बोला देवाच्या ज्ञानाचा आत्मा. कारण तुम्हाला देवाच्या आत्म्याबद्दल कळालं का नाही? मग फक्त हात हल्ले, पडलं, जोरात अन्य भाषा बोलली, हे देवाच्या आत्म्यापासून नाही असं मला म्हणायचं नाही. ही सुरुवात आहे, हा एक भाग आहे. सामर्थ्य हा एक भाग आहे पवित्र आत्म्यामधला. हालेलुया. अभिषेक हा एक पार्ट आहे. कृपादान हा एक भाग आहे. आणि पवित्र आत्मा जो आहे, कृपादान म्हणजे पवित्र आत्मा नाही. कृपादान पवित्र आत्मा देत. कृपादान जे आहे तो पवित्र आत्मा वाटून देतो त्याच्या इच्छेप्रमाणे, ज्याला त्याला वाटेल तसं. परंतु पवित्र आत्म्याच्या बाबतीत तुम्ही समजून घ्या, बऱ्याच वेळेला काही लोकांना आपल्याला असे दिसतात की ते अन्य भाषा तर बोलतात, पण काही पापामध्ये ते आपल्याला आढळतात. मग आपल्याला असं वाटतं की दुरात्म्याने भरलेले ते लोक आहेत. नाही, त्यांना पवित्र आत्म्यामधल्या स्टेप त्यांना पार करायच्या आहेत. हालेलुया. त्या कशा पार कराल तुम्ही? जर तुम्हाला त्याबद्दल तुम्ही अवेअर असाल, तुम्हाला जर समजलं असेल, तुम्हाला जर कळालं असेल, तर तुम्ही त्या प्रकारच्या, त्या टाईपच्या तुम्ही प्रार्थना कराल आणि त्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या करून घ्याल. आमेन. हालेलुया. जे काही येशू ख्रिस्ताचं आहे, तुम्ही समवारसदार आहात येशू ख्रिस्तासोबत. आमेन. आणि मग स्वर्गातल्या सगळ्या आशीर्वादामध्ये आणि पवित्र आत्म्याच्या बाबतीत देखील. आमेन. हालेलुया. आणि मग देवाचं वचन सांगतं की मी मागच्या वेळेस तुम्हाला एका व्यक्तीबद्दल बोललो की बसालेल बद्दल. बराबर? काय नाव आहे त्याचं? बसालेल. कुठं आहे तो? निर्गमचं पुस्तक 31 अध्याय, परत वाचा ते वचन. निर्गमचं पुस्तक 31 अध्याय 2 आणि 3 वचन. देवाच्या ज्ञानाचा आत्मा. तुम्ही जर लिहून घेणारे असाल तर मी आज जे तुमच्यासोबत बोलत आहे, तुम्ही हेडिंग देऊ शकता, देवाच्या ज्ञानाचा आत्मा. मी पवित्र आत्म्याच्या कार्याबद्दल तुमच्यासोबत बोलत आहे. ह्या गोष्टी का तुम्हाला समजल्यात की तुम्ही तुमच्या प्रार्थनेमध्ये बदल व्हायला लागतील आणि तुम्ही त्या प्रकारे तुम्ही स्वतःला घडवण्यासाठी आणि घडण्यासाठी देवाच्या हातामध्ये तुम्ही समर्पित व्हाल. निर्गम 31 2 आणि 3. पहा, मी यहुदा वंशातील परमेश्वर मोशे सोबत बोलत आहे आणि तो मोशेला म्हणत आहे, पहा मी यहुदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हुरूचा नातू बसालेल ह्याला त्याच्या नावाने बोलाविले आहे. मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून, मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून त्याला काय देणार आहे? अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. हालेलुया. म्हणजे मोशेला त्या काळात परमेश्वराच्या सानिध्यामध्ये मोशे किती दिवस राहिला होता पर्वतावरती? 40 दिवस आणि 40 रात्र. आणि देवाने त्याला काय काय सांगितलं होतं? फक्त 10 आज्ञा सांगितल्या का? तुम्हाला माहिती आहे मोशेनं किती पुस्तकं लिहिली बायबल मध्ये?
बरोबर आहे, 5 पुस्तकं लिहिले. कोणकोणते लिहिले? माहित नाही. उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद. आणि यहोशुआ जो आहे ते यहोशुआच्या नंतर, परंतु अनुवादाचा आणि काही जो भाग आहे याच्यातला यहोशुआने पण लिहिलेला आहे मोशेच्या नंतर. परंतु ही 5 पुस्तकं मोशेने लिहिली. मोशे कुठं दिसतो आपल्याला? कोणत्या पुस्तकात आहे? हॅलो, मोशे कोणत्या पुस्तकात सापडतो तुम्हाला? वाचलं का? बायबल वाचलं? शैतान कोणाच्या जीवनात लवकर अटॅक करतो माहित आहे? जे लोक बायबल वाचत नाहीत. विसरून जा, फक्त तुम्ही प्रार्थना करत आहात म्हणून शैतान तुमच्यापासून दूर राहतो. येशू ख्रिस्तावर ज्यावेळेस शैतानाने अटॅक केले त्यावेळेस शैतान कोणत्या गोष्टीच्या द्वारे येशू सोबत बोलला? वचन बोलला ना. आणि येशूने त्याच्यासाठी प्रार्थना केली नाही का? त्याला धमकावण्यासाठी येशूने प्रार्थना केली. काय केलं? प्रभू येशू ख्रिस्ताने देखील काय घेतलं, काय वापरलं? वचन वापरलं. आणि जर तुम्हाला विजय पाहिजे असेल तर तुम्हाला काय माहित असलं पाहिजे? बोला, मला वचन माहित असलं पाहिजे. मग सांगा बरं, आता मोशे कोणत्या पुस्तकात आहे? बराबर आहे तुम्ही. मग मोशे जर निर्गमच्या पुस्तकात आला तर मोशेने उत्पत्तीचं पुस्तक कधी लिहिलं? तर हे जे 40 दिवस आणि 40 रात्र मोशे तिथं होता ना, मोशे काय फास्टिंग प्रेयर करत बसला नव्हता तिथं. सगळा सृष्टीक्रम जो आहे तो मोशेने लिहिला. सगळं काही देवानं त्याला प्रगट केलं. देवाच्या आत्म्याच्या द्वारे त्याने ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या. बरोबर आहे? प्रेज द लॉर्ड. आणि मग विचार करा, जर मोशेने ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या तर हे मोशेमध्ये ज्ञान कुठून आलं? देवाच्या आत्म्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. आणि मग तुम्हाला कशाची गरज आहे माहित आहे? कोणत्या आत्म्याची गरज आहे? प्रभू मला तुझ्या आत्म्याने भर. देव म्हणत असेल तुला कोणता आत्मा पाहिजे? तुझ्यामध्ये कोणत्या आत्म्याची कमी? बायबल सांगतं की ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्या दिवशी त्याने पवित्र आत्म्याचा शिक्का तुमच्यावरती मोडतप केला गेलेला आहे. म्हणून या वचनाला घेऊन काही बहादर असे शिकवतात की पवित्र आत्मा आहे म्हणजेच अन्य भाषा आहे किंवा असं पडणं आहे आणि चिन्ह चमत्कार अशा गोष्टी नाहीत. सगळ्यांमध्ये पवित्र आत्मा आहे म्हणतात. बरोबर आहे, पवित्र आत्मा आहे. परंतु तरी ते लोक जर सापडले तर ते तुम्हाला पाप करताना, चुकीच्या गोष्टी करताना का सापडतात माहिती आहे? कारण येशू ख्रिस्त काय म्हणाला? पवित्र आत्मा येईल त्यावेळेस त्याचं काम काय आहे तुमच्या जीवनामध्ये? तो तुम्हाला सत्यामध्ये, सर्व प्रकारच्या सत्यामध्ये घेऊन चालेल. तो तुम्हाला मार्ग दाखवेल आणि तो तुम्हाला पापाची जाणीव पण करून देईल. हालेलुया. पवित्र आत्मा काम करणार, कार्य करणार आहे. त्याचे वेगवेगळे कार्य आहेत तुमच्या जीवनामध्ये. ते तुमच्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे. पवित्र आत्म्याला तुम्ही अनुमती द्यायला पाहिजे. पवित्र आत्मा एवढा सेन्सिटिव्ह आणि एवढा नाजूक आहे ना, त्याच्याबद्दल काय लिहिलं माहित आहे? देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका. खिन्न करणं म्हणजे तुम्ही कधी खिन्न झालात का? कशामुळे खिन्न होता तुम्ही? का? दुसऱ्यांच्या दुर्व्यवहारामुळे. करेक्ट. कोणीतरी आपल्याला चुकीचा शब्द बोललं, आपल्याला डिस्करेज केलं, आपल्यासोबत चुकीची वागणूक आपल्याला दिल्या गेली, आपण नाराज होतो ना? तुम्हाला सांगू, लग्न किती लोकांचं झालेलं आहे? मागच्यांचं लवकरच होईल. तुम्ही चांगलं जेवण केलं घरामध्ये आणि सुंदर जेवण बनलं आणि त्या दिवशी जर पती म्हटला एवढं काय खास नाही बनलं जेवण, काय होतं घरात? भांडण नाहीत होत. पत्नीला मी एवढं चांगलं बनवलं. मग पवित्र आत्मा जो आहे ना, एक छोट म्हणजे आपल्या जीवनात जो आहे ना, जेवण चांगलं बनल्यामुळे नाही बनल्यामुळे पवित्र आत्मा नाही खिन्न होत. त्याला जेवायचं नाहीये, तुमच्या घरातल्या जेवणाची गरज नाही त्याला.
पण ज्यावेळेस आमच्या जीवनातला जो दुर्व्यवहार, चुकीच्या गोष्टी आहेत, चुकीचं बोलणं आहे, चुकीचं पाहणं आहे, तुम्हाला माहिती आहे पवित्र आत्मा रुसून बसतो. एवढा तो सेन्सिटिव्ह आहे, तो तुम्हाला काही रिस्पॉन्स करत नाही. आणि मग तुम्हाला माहित आहे बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं सगळं काही व्यवस्थित आहे, पण स्तोत्र 52 ज्यावेळेस दावीद पश्चातापाची प्रार्थना करतो त्या ठिकाणामध्ये तो काय म्हणतो माहित आहे, देवा तुझ्या तारणाचा आनंद पुन्हा माझ्यामध्ये येऊ दे. म्हणजे पवित्र आत्मा खिन्न होतो म्हणजे काय येऊन जातं तुमच्यामध्ये. दाविदानं काय केलं होतं त्यावेळेस, पाप केलं होतं, व्यभिचार केला होता आणि पवित्र आत्मा खिन्न होता त्या गोष्टीच्या बाबतीत. एक दिवस संदेश त्याने येऊन सांगितलं, त्यावेळेस तो पश्चाताप करायला लागला, माझ्यातून पवित्र आत्मा काढून घेऊ नको आणि तारणाचा आनंद माझ्यापासून तू काढून घेऊ नको. देवाच्या सानिध्यामध्ये सर्वदा आनंद आहे. म्हणून पवित्र आत्मा जो आहे तो सेन्सिटिव्ह आहे, तो निराश होणार आहे, तो 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 एक ट्रिनिटीतला तो थर्ड पर्सन आहे, तो एक व्यक्ती आहे, तो एक भास नाही आहे. आत्मा म्हणजे असा भास नाही आहे. पिता पुत्र पवित्र आत्मा त्रिऐक्य देव आहे, तो त्रिऐक्यातला एक आहे. आमेन. आणि त्याचे स्वभाव आहेत, त्याच्या स्वभावापैकी एक स्वभाव कोणता आहे त्याचा माहित आहे, तो खूप लवकर निराश होतो, नाराज होतो. म्हणून पावलाने मंडळीला लिहिताना काय सांगितलं माहित आहे, तुमच्यामध्ये जो देवाचा आत्मा तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत विसार म्हणून तुम्हाला दिलेला आहे, त्या देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका, त्याला विझवू नका. तो कशाने खिन्न होतो, तो कशाने विझतो. सिंपल ताईने नाही का एक उत्तर दिलं की दुसऱ्यांच्या दुर्व्यवहारामुळं किंवा चुकीच्या गोष्टीमुळे आपण काय होतो, निराश होतो, खिन्न होतो. मग विचार करा, तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे आणि त्याच्या बाबतीत ज्या ज्या वेळेस आपण देवाच्या वचनाचं उल्लंघन करतो त्या त्यावेळेस काय होतं, देवाच्या आत्म्याच्या बाबतीत आपण काय करत आहोत, दुर्व्यवहार करत आहोत, चुकीचं वागत आहोत. त्याच्या स्वभावाबद्दल ओळखून घ्या. मला तुम्हाला त्याचा स्वभाव मी येणाऱ्या दिवसांमध्ये आपण सगळ्या गोष्टी सविस्तर मी तुम्हाला शिकवणार आहे. ही सिरीज मी अनेक दिवस चालेल, समजून घ्या. मला देवाच्या ज्ञानाच्या आत्म्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे की देवाचा आत्मा ज्यावेळेस येतो तर तो तुम्हाला ज्ञान देखील देतो. करिंथकराच्या पुस्तकात लिहिलं की देवानं जगाच्या दृष्टिकोनाने तुम्ही कुलीन नाही आहेत, तुम्ही ज्ञानी नाही आहेत, पण देवानं कोणते लोक निवडलेत, जे मूर्ख ते देवानं निवडलेले. कोणाची निवड केली देवाने. मग आपण असंच म्हणलं तर चालेल का, हा देवानं मला निवडलंय, काय हरकत नाही, मी मूर्ख आहे. आम्हाला तो मूर्खच ठेवत नाही, त्याने आम्हाला डिग्री नाही दिली मूर्खाची. तो भोळ्यांना म्हणतो, अहो भोळ्यांनो शहाणे व्हा. मूर्खांना तो ज्ञान देतो, त्याच्या ज्ञानानं भरतो. म्हणून तर जगातल्या ज्ञानांना लाजवतो तो, नाही तर मूर्खांच्या पुढे कोणी लाजतं का. तो आम्हाला मूर्ख निवडतो पण आम्हाला मूर्ख ठेवत नाही. आणि आमच्यातलं मूर्खत्व कधी जातं माहित आहे, ज्यावेळेस देवाचा आत्मा आमच्यामध्ये काम करायला लागतो. आणि कोणता आत्मा, त्याच्या ज्ञानाचा आत्मा. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या ज्ञानाचा आत्मा ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीमध्ये काम करतो त्यावेळेस त्या व्यक्तीची एक वेगळी ओळख असते, त्या व्यक्तीचं चालचलणूक मंडळीमध्ये वेगळी असते. तो ह्या त्या गोष्टीवरून रुसत फुगत बसत नाही. तो देवाच्या सेवेबद्दल, मला प्रभूमध्ये कशासाठी निवडलं, बस एवढ्या गोष्टीकडे तो लक्ष देतो. एकदा एका व्यक्तीला, एक व्यक्ती होती, पाणी आणलेलं आहे का, पाणी आहे, नाही आणू नका, आपल्याला जस्ट डेमो करायला पाहिजे होतं, नाही आणलं ना, पाऊस चालू असल्यामुळे नाही आणलं. ओके ठीक आहे, आणलेलं आहे का, तिथं ग्लास आहे, त्या तिथं तो ग्लास, तिथं कुठं तरी ग्लास होता, कोण येतं इकडं, या चेतन ब्रदर इकडे. एक व्यक्ती होता आणि तो नेहमी मंडळीमध्ये कंप्लेंट करायचा, हा असा वागतो, हा माझ्याबद्दल तसा बोलतो, ती माझ्याबद्दल तसं बोलते आणि मला बिलकुल आवडत नाही आणि याच्यामुळं मला मंडळीत येऊ वाटत नाही, त्याच्यामुळं मला चर्चमध्ये येऊ वाटत नाही. त्याच्यासाठी काय केलं माहित आहे, भरा फुल पाणी भरा, या तिथं जा. मग त्या पाळकाने एक दिवस काय केलं माहिती आहे, हा एक टास्क दिला, फुल म्हणजे फुल द्या त्यांच्या हातात. आणि फुल आहे का ते, फुल आहे काठोकाठ. हा ओके, आता तुमचा टास्क हा आहे
तुम्हाला यांना बोलायचं काही ना काही, त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी, आणि तुम्हाला मंडळीला राऊंड मारून यायचं आणि त्याच्यात अजून थोडं 2-4 थेंब पाणी टाका आणि याच्यातला एकही थेंब पाणी सांडलं नाही पाहिजे. हा तुमचा टास्क आहे. तुमचा टाइम आता स्टार्ट होतो. जा. बर, थोडं कमी करा. हा, थोडं एकदम. हा, ओके. आता किती जोरात चालायचं आणि कसं लक्ष केंद्रित करायचं, फक्त त्याच्यातला एक थेंब देखील सांडला नाही पाहिजे. बस, खाली काय बघू नका, पाण्याकडे बघा. दोन्ही हाताने पकडायचं, दोन्ही हाताने पकडा. ओके. हा, ओके. आता तुमचा टाइम आता स्टार्ट होतो. बसा, नंतर पुसा. हा, त्यांना काहीतरी बोला, त्यांना त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी. ओके. आता पडलं. का पडलं बरं आता? कशामुळे पडलं? माझं लक्ष तुमच्याकडे. तेव्हा पाणी सांडलं. हे बाकीच्यांचं पाणी का सांडत राहतं? तुम्ही पूर्ण राऊंड मारला तोपर्यंत पाणी का बरं सांडलं नाही एकही थेंब? कारण ते म्हणतात पूर्ण लक्ष कशाकडे होतं? बस, देऊन टाका तिकडे. हा मी डेमो काही वर्षापूर्वी केला होता चर्चमध्ये. सिंपल रिझन आहे, तुमच्यावर असलेला अभिषेक, तुमचं पाचारण, तुम्हाला दिलेली सेवा, या गोष्टीकडे ज्यावेळेस तुम्ही मंडळीत लक्ष लावता त्यावेळेस कोण काय बोलत आहे, कोण काय करत आहे, कोण काय म्हणत आहे, या गोष्टीकडे ज्यावेळेस तुम्ही लक्ष लावत नाही त्यावेळेस तुम्ही राईट वेनी चालत असता आणि तुम्ही देवाच्या आत्म्याने भरलेलं पात्र असता. तुमचा अभिषेक लीक होत नाही. हालेलुया, हालेलुया. पण अभिषेक लीक का होतो? का पाणी सांडलं इथं आल्याच्या नंतर? कारण त्या व्यक्तीचं लक्ष माझ्याकडे गेलं होतं. तुम्ही प्रभूमध्ये आहात, कोण काय करत आहे, कोण कसं वागत आहे, कोण काय बोलत आहे, तुम्ही मंडळी, प्रभूनं दिलेली सेवा, जबाबदाऱ्या, या गोष्टीमध्ये पुढे चालत राहा. प्रभू तुम्हाला त्याच्या आत्म्याने भरेल. पण या गोष्टीसाठी देखील तुम्हाला त्याच्या ज्ञानाच्या आत्म्याची गरज आहे. मोशे देवाच्या उपस्थितीमध्ये होता 40 दिवस 40 रात्र. त्याला देवानं मंदिर बांधण्याचा एक सेवा दिली आणि ती सोपी नव्हती. त्यावेळेस तो देवाला म्हटला की देवा, हे मी नाही करू शकत. त्यावेळेस देव म्हटला, बसालेलला मी तुझ्याकडे पाठवणार आहे, त्याला ज्ञानानं मी भरलेला आहे. आणि ज्यावेळेस त्याला ज्ञान दिल्या गेलं त्यावेळेस तो मोशेकडे आला आणि त्याने निवास मंडपातलं सर्व कलाकुसरीचं काम केलं. कोणी? हॅलो, कोणी केलं? बसालेलने. का? कारण बसालेल हा देवाच्या आत्म्याने भरलेला होता. देव म्हटला, मी त्याला माझ्या आत्म्याने परिपूर्ण करेल. आणि ज्यावेळेस एक व्यक्ती देवाच्या आत्म्यानं परिपूर्ण होतो म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की तो असा फायर म्हणणार आणि सगळे लोक पडणार, आणि मग तो डोक्यावर हात ठेवला की लगेच धाडकन त्याच्याद्वारे व्यक्ती पडणार, लगेच निघ म्हटलं की भूत त्याच्याद्वारे निघणार. बघा, हे कृपादानाचे प्रकार आहेत. आरोग्याचं कृपादान आहे, चिन्ह चमत्काराचं कृपादान आहे, ह्या सगळ्या कृपादानातल्या गोष्टी आहेत. पण कृपादान आणि पवित्र आत्मा ह्या गोष्टीमध्ये गोष्टी तुम्हाला डिवाइड करता आल्या पाहिजे. आमेन, हालेलुया. तर देवाचा आत्मा एखाद्या व्यक्तीमध्ये आहे तर असं नाही की तो फक्त भूत काढणारा, आरोग्याची सेवा करणारा असं नाही. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की प्रेषितांचे कृत्य 6:7 मध्ये काही लोक निवडले होते. ते कशासाठी निवडले होते? पंक्ती सेवा करण्यासाठी. पण कसे लोक होते ते? पवित्र आत्म्याने भरलेले, परिपूर्ण असलेले लोक. कशासाठी पाहिजे? का पाहिजे पंक्ती सेवेत आत्म्याने भरलेले लोक? कारण त्याच्या अगोदर तिथं पंक्ती सेवा करणारे लोक नव्हते का? होते, पण ते बदमाश लोक होते, पवित्र आत्म्याने भरलेले नव्हते. म्हणून तिथं भेदभाव करत होते ते. जर तुम्ही आत्म्याने भरलेले आहात, तुम्ही भेदभाव करणारे लोक नसाल. तुमच्यासाठी सगळे चर्चमधले लोक देवाचे लेकरं असतील.
आणि ते कोणी तुमचा भाऊ असेल, तुमची बहीण असेल, वृद्ध असेल. बायबल सांगतं तरुण मुलीला बहिणी समान, मुलाला भावा समान, आणि वृद्धांना माता आणि पित्या समान मान. आणि जो देवाच्या आत्म्याने भरलेला असतो हे असंच मानतो. जो इतर दुरात्म्यांनी भरलेला असतो तो कधी कुठं कसे नाते जोडतो त्याचं त्याला माहीत असतं. हालेलुया. देवाचा आत्मा जो आहे तो पवित्र आत्मा आहे, तो अशुद्ध आणि अमंगळ आत्मा नाही. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाच्या लोकांनो बसालेल त्याच्याकडे आला. परंतु बसालेलच्या नंतर आणखीन एका व्यक्तीचा नंबर येतो की देव त्याला ज्ञान देतो. आणि ज्यावेळेस त्याच्यामध्ये देवाचा ज्ञानाचा आत्मा जो आहे तो कशा प्रकारे आणि त्याचं जो दिसणारा भाग जो आहे आपल्या जीवनामध्ये तो एखाद्या व्यक्ती ज्ञानाच्या आत्म्याने भरलेला आहे किंवा नाही हे कसं आपण समजू शकतो. जर तुम्ही यहोशुवाचं पुस्तक 34 अध्याय आणि 9 वचन, यहोशुवा 34 अध्याय अनुवाद 34 अध्याय आणि 9 वचन. नूनाचा मुलगा यहोशुवा ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण झाला होता, कारण मोशेने त्याच्यावर आपले हात ठेवले होते. इस्रायल लोक त्याचे ऐकून परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे वागू लागले. आमेन. हालेलुया. काय लिहिलं इथं? यहोशुवा कशाने भरलेला होता? ज्ञानाच्या आत्म्याने. का भरला होता तो? तिथं कारण लिहिलंय ज्ञानाच्या आत्म्याने भरण्यासाठी. कारण मोशेने त्याच्यावर आपले हात ठेवले होते. त्याच्यावर आपले हात ठेवले होते. इस्रायल लोक त्याचे ऐकून बस का तो ज्ञानाच्या आत्म्याने भरला होता? मोशेने त्याच्यावर हात ठेवले होते. आणि मोशेने त्याच्यावर हात का ठेवले होते? कारण मोशेचा आता अंत समय जवळ आला होता आणि देवाने त्याला सांगितलं होतं मोशेला की आता तू यहोशुवाला निवड, त्याला मंडळी समोर उभं कर, याचका समोर त्याला उभं कर, त्याला काही गोष्टी निक्षून सांग ज्या मी तुला सांगतोय, आणि त्याच्यावर हात ठेव. म्हणजे तू नसल्याच्या नंतर तुझ्या पिछात या मंडळीमध्ये सेवा करण्याचं कार्य मी त्याच्यावर सोपवत आहे. हालेलुया. आणि मोशे हे कारण होतं, रिझन होतं. आज बरेच लोक आज इथे ले हँड करून घ्यायला जा, तिथे ले हँड करून घ्यायला जा, त्यांनी माझ्यावर हात ठेवला की मी आत्म्याने भरेल, अभिषेकाने भरेल. अहो, ले हँड कुठून आहे? ले हँड म्हणजे काय? ले हँड इंग्लिश शब्द आहे. ले हँड इंग्लिश शब्द असल्यामुळे माहिती आहे का, ज्याला इंग्लिश येत नाही त्याला ले हँड म्हणजे काय, काहीतरी वेगळंच काहीतरी वाटतं. ले हँड म्हणजे काहीतरी फार विशेष आहे. ले हँडला मराठीत काय म्हणतात? हात ठेवून प्रार्थना करणे. आणि मोशेने हात ठेवून प्रार्थना केली का नाही यहोशुवावरती? आणि यहोशुवा पवित्र आत्म्याने भरला ना. बघ, आजही ह्या गोष्टी होतात. ज्यावेळेस एक अभिषिक्त व्यक्ती समोरच्या व्यक्तीवर हात ठेवतो आणि प्रार्थना करतो, त्याच्यामध्ये असलेल्या अभिषेकाचा वाटा जो आहे किंवा त्याच्यामध्ये असलेला जो अभिषेक आहे तो ट्रान्सफर होतो, त्या व्यक्तीमध्ये तो जातो, त्या व्यक्तीमध्ये तो काम करायला लागतो. प्रेज द लॉर्ड. जसं एखादी गाडी बंद पडली 4 व्हीलर रस्त्यावरती, बॅटरी उतरली, काय करतो आपण? नाही, टो द्यायचा नाही ना, वडून नाही न्यायची, चालू करायची तिथंच गाडी. ती काय करावं लागणार? गाडी चार्जिंगची नाहीये. काय करतात? तुम्ही गाडी चालवणार आहे ना, दुसरी बॅटरी आणतात, त्याचा करंट या बॅटरीला जोडतात आणि मग या बॅटरीला करंट आल्याच्या नंतर ही बॅटरी काय करते? इंजनला स्टार्ट करते. प्रेज द लॉर्ड. आणि मग इंजन चालू होतं. का ती बॅटरी तशीच वायर जोडून न्यावं लागते? सारखा वायर जोडावा लागतो? नाही ना. तर मोशेने हात ठेवले, यहोशुवावरती अभिषेक आला, त्याच्यामध्ये देवाचा आत्मा आला. आणि तो आत्मा कशाचा होता? ज्ञानाचा आत्मा आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस ज्ञानाचा आत्मा आला त्याच्याद्वारे काहीतरी घडायला लागलं. काय लिहिलं पुढे? मोशेने त्याच्यावर हात ठेवले, इस्रायल लोक त्याचे ऐकून परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे वागू लागले. आमेन.
हालेलुया. ज्यावेळेस यहोशुआ पवित्र आत्म्याने भरला, पहिली गोष्ट मी सांगितलं की बसालेल पवित्र देवाच्या ज्ञानाच्या आत्म्याने भरला, त्यावेळेस त्यानं मंडळीतलं किंवा त्या देवाच्या निवास मंडपाचं कलाकुसरीचं काम केलं. आज जर तुम्हाला देवाने तुमच्यामध्ये जर काही कला ठेवलेली आहे तर ती तुम्ही देवाच्या सेवेसाठी वापरली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपल्या मंडळीमध्ये काही टेक्निकल कामं आहेत, टेक्निकलच म्हणतो ना आपण. आता इथं तुम्ही 2-3 मुलांना बघता, ते जॉब करतात, पण त्यांनी त्यांचं समर्पण केलेलं आहे. ते त्यांच्या जॉबवरून धावत पळत येणार, साऊंड सिस्टम आणणार, त्यांना लाईव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी ते काय काय मला काही माझ्या मित्रांनी फोन केले की अहो ते तुमच्या चर्चमध्ये जसं क्लिअर व्हॉइस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात, ते जरा आम्हाला पण सांगा. त्यांना मी सांगत असतो ते काय असतं ते मलाच माहीत नाही, आमचे मुलं ते काय करतात कसे करतात ते त्यांना माहीत. पण हे देखील एक ज्ञान आहे, हे एक देवाच्या आत्म्याच्या द्वारे केल्या जाणारी एक सेवा आहे. काही जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगचं काम जमत असेल आणि जर तुम्ही ते तुम्हाला येऊन जर तुम्ही करत नसाल तर बायबल सांगतं जो माणूस देवाच्या कामाची हायगाय करतो तो श्रापित आहे. जर देवानं तुमच्यामध्ये बसालेला ज्ञानाच्या आत्म्याने भरून टाकलं, त्याला कलाकुसरीचं काम दिलं आणि तो मंडळीत आला आणि त्याला माहिती आहे मला हे येतं मला ते येतं. एकदा एका देवाच्या सेवकांनी सांगताना सांगितलं की आम्हाला, त्यांची मंडळी आज खूप मोठी आहे पण त्यावेळेस देखील एका मोठ्या प्रमाणात होती आणि त्यांना त्यांच्या चर्चचं अकाउंट सांभाळण्यासाठी एका चांगल्या ऑडिटरची गरज होती. जर कोणाला त्यांच्या मंडळीत बसलेला जर कोणी सीए असेल, चॅरिटेबल अकाउंटंट असेल तर त्यानं त्या सेवेचा एक पार्ट सांभाळावा, यासाठी त्यांनी कितीतरी आठवडे, महिना, वर्षभर ते अनाऊन्स करत राहिले. जर तुमच्यामध्ये कोणी चॅरिटेबल अकाउंटंट असेल तर आठवड्यातले 2 तास व्हॉलेंटरी सेवेसाठी तुम्ही मंडळीसाठी तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये ती सेवा द्या. आणि मी तुम्हाला सांगतो त्याच्यातल्या एका व्यक्तीनं समर्पित राहून त्या मंडळीमध्ये सेवा केली. शेवटी कळालं, ज्यावेळेस त्या मंडळीमध्ये मेंबरशिपचे फॉर्म भरले गेले त्यावेळेस कळालं की त्या मंडळीमध्ये एकापेक्षा अनेक चॅरिटेड अकाउंटंट बसलेले होते, पण त्यांची इच्छा नव्हती की फुकट मंडळीमध्ये सेवा करायची. हे असे बसालेल कोणत्या कामाचे आहेत? या बसालेला माहीतच नाही. यांना वाटतं हा बसालेले, आपल्याकडे बरेचसे मसाले भेटतात, परंतु हा बसालेल जो आहे देवाच्या ज्ञानानं भरून आला ना मंडळीमध्ये. मोशेनं त्याला काम दिलं, सेवा दिली, तुला या सगळ्या नक्षी काम करायचं. आणि जुना करार तुम्ही वाचा, निर्गमच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस मोशे खाली आला आणि निवास मंडप बनवायला सुरुवात केली, मग तुम्हाला कळेल किती बारीक सारीक कलाकुसरीचं काम आहे. सगळ्या कलाकुसरीचं काम, नक्षी काम बसालेलनी केलं. तुमच्याकडे देवाने एक विशेष प्रकारचं नॉलेज जर दिलेलं आहे, एक ज्ञान दिलेलं आहे. ज्ञान 2 प्रकारचे आहेत. एक देवापासून येणारं ज्ञान आहे आणि एक कलसीकराचं पत्र 2रा अध्याय, कलसी 2. थांब ना, मला वाचू दे अगोदर, बघू दे. कलसी 2 आणि 8वं वचन. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलतापा यांच्या योग्य तुम्हाला कोणी ताब्यात घेऊ नये. म्हणजे इथं एक तत्वज्ञान आहे, एक ज्ञान आहे. हे कोणाच्या योग्य आहे? हे जगाच्या दृष्टिकोनातून आहे, हे माणसांचं तत्वज्ञान आहे. या बायबलचं जे तत्वज्ञान आहे त्याला काय म्हणतात? थिओलॉजी. आणि माणसाचं जे तत्वज्ञान आहे त्याला काय कोणती लॉजी म्हणतात? मेथॉलॉजी. ही जी मेथॉलॉजी आहे, बरेच लोक मेथॉलॉजीनुसार चालतात, त्यांच्या ज्ञानानुसार. त्यांना वाटतं हे माझं ज्ञान आहे. आणि मी तुम्हाला सांगतो जगाचं जे ज्ञान आहे, रोमकराच्या पत्रामध्ये 1ल्या अध्यायामध्ये लिहिलं की जगाच्या ज्ञानानं लोकांना देवापर्यंत पोहोचता आलं नाही. ते स्वतःला शहाणं समजलं, पण देवाच्या नजरेत ते मूर्ख राहिले. म्हणून जर देवानं तुम्हाला कुठल्या प्रकारचं ज्ञान दिलेलं आहे, तुम्ही चर्चमध्ये किती वापरत आहात, सेवेसाठी त्याचा उपयोग किती करत आहात, स्वार्थ सांगण्यासाठी किती उपयोगात आणत आहात. तुम्हाला जर कुठल्या प्रकारे संगणकीय ज्ञान असेल तर तुम्ही सेवेसाठी त्याचा काय उपयोग करत आहात. मी अनेक लोकांना, मी ह्या मुलांना देखील सांगतो आणि मला जर वाटलं कोणी की हा व्यक्ती हे करू शकतो, मी त्याला देखील त्या गोष्टी सांगतो. आणि मी
बऱ्याच आपण काय करू शकतो, एखाद्या व्यक्तीला 3-4 वेळा सांगितल्याच्या नंतर जर समोरचा व्यक्ती करत नाही, आपण काय गेज लावू शकतो की या व्यक्तीची इच्छा नाहीये ही देवाची सेवा करण्याची. त्याच्यामध्ये ते ज्ञान नाहीये असं नाही, त्याच्यामध्ये ते आहे, देवानं त्याला दिलंय. आणि अशा व्यक्तीला जर देवानं मंडळीत पाठवलं, याचा अर्थ काय, देव बसालेला मोशेकडे पाठवलं होतं. कशासाठी पाठवलं होतं? मोशेला ते कलाकुसरीचं काम जमत नव्हतं. मोशेकडे दुसरी सेवा होती. मोशेला सेवेमध्ये मदतनीस म्हणून कोणाला पाठवलं? ज्ञानाच्या आत्म्याने भरून बसालेला. आता ही झाली होती कलाकुसरीच्या कामाची सेवा मंडळीमध्ये. आता आणखीन एक सेवा आहे. मोशेच्या नंतर यहोशुवाने आता उभं राहावं आणि मंडळीतल्या काही गोष्टींमध्ये त्याने सेवा करावी. तर त्याच्या अगोदर देवानं त्याला अगोदर निवडायला सांगितलं, पण यहोशुवालाच का निवडलं परमेश्वराने मोशेच्या द्वारे? जर यहोशुवाच्या तुम्ही जीवनाचा अभ्यास केला ना, तर यहोशुवा मोशेचा शब्द कधीच खाली पडू देत नव्हता. यहोशुवा देवाच्या शब्दाप्रमाणे मोशेचा शब्द मानणारा होता. आणि ज्यावेळेस मोशे परमेश्वराच्या निवास मंडपात जात होता, यहोशुवा देखील तिथे मंडपामध्ये जायचा. आणि बायबल सांगतं की देवाची उपस्थिती निघून गेली की मोशे तिथून बाहेर निघून यायचा, पण यहोशुवा तरीही त्या निवास मंडपामध्ये थांबून राहायचा. हालेलुया. ज्यावेळेस हेरगिरी करायला पाठवलं, तो नकारार्थी लोकांपैकी यहोशुवा कधीच नव्हता, तो सकारार्थी विचारांचा होता. सगळे लोक ज्यावेळेस म्हणायला लागले की तिथले लोक फार धिप्पाड आहेत, आम्ही केवळ त्यांच्या समोर नाकतोड्यासारखे आहोत, आम्ही तिथं जिंकू शकणार नाही, आम्हाला ते लोक मारतील, त्यावेळेस यहोशुवा मंडळी समोर उभा राहिला. तो यहोशुवा होता मंडळी समोर उभा राहिलेला, ज्याने आपले वस्त्र पाडले आणि मंडळीला म्हटला की या प्रकारच्या गोष्टी तुम्ही बोलू नका. देव आपल्याबरोबर, तिथले लोक जरी धिप्पाड आहेत, आपल्याबरोबर देव आहे, म्हणून देव आपल्याला खात्रीनं विजय देईल. हे बोलणारा यहोशुवा होता. तो लोकांसोबत संगनमत होणारा नव्हता. मंडळीतले अनेक लोक का उपयोगात येत नाहीत माहीत आहे? ज्यावेळेस मंडळीत किंवा 4 लोक मंडळीतले एकत्र येतात आणि मंडळीतल्या कुठल्या निगेटिव्ह पॉइंटवर ज्यावेळेस चर्चा चालू होती, तुम्हाला माहित आहे का पास्टरने काय केलं? तुम्हाला माहित आहे का मंडळीमधला तो ब्रदर कसा आहे, ती सिस्टर कशी आहे? लगेच 4 आत्मे लगेच चिपकतात तिथे. आणि त्या गोष्टींचं समर्थन करणारे ज्यावेळेस लोक असतात, या लोकांच्या बाबतीत देवानं काय केलं तुम्हाला माहित आहे? देव मोशेला म्हटला, मोशे जरा बाजूला हो, मी यांचा समाचार घेतो, यांचा नाश करून टाकतो. पण शेवटी मोशे त्यांच्यासाठी मध्यस्थी करत, प्रार्थना करत मध्ये उभा राहिला आणि मोशेनं त्यांना वाचवलं देवाच्या क्रोधापासून. हालेलुया. पण शेवटी आम्ही कोराहाच्या पुत्र जे होते ते वर्शिपमध्ये एकेकाळी होते, आराधना करणाऱ्या ग्रुपपैकी ते होते. कोराहा, तुम्ही जर जुना करार व्यवस्थित वाचला ना, मी जे तुम्हाला शिकवतोय ना बायबलमधून, त्या गोष्टी तुम्ही बायबलमध्ये शोधल्या पाहिजे. तुमचा पालक तुम्हाला बरोबर शिकवतो का नाही? हालेलुया. कोराहाचा जो कुळ होता किंवा कोराहाचा जो वंश होता, कोराहाचा वंश मंडळीमध्ये आराधनेची सेवा करणारा वंश होता. हालेलुया. परंतु तुम्हाला माहिती आहे, कालांतराने या कोराहाच्या वंशाने काय केलं? या कोराहाच्या वंशाने मोशेचा विरोध केला. मंडळीला मोशेच्या विरोधात बोलायला भाग पाडलं आणि हे म्हटले की देव काय तुझ्या बरोबरच बोलत नाही, देव आमच्या बरोबर देखील बोलतो. आणि त्यावेळेस देवानं त्यांच्यामध्ये अग्नी पेटवला होता, देवाचा क्रोध त्यांच्यामध्ये पाठवला होता देवाने. आणि काय झालं माहित आहे? देवानं त्यानंतर कोराहाच्या वंशाला देवाच्या मंदिरात येऊन देवाची सेवा करणं वर्ज्य करून टाकलं होतं. नो, तुम्हाला आराधना करण्यापासून तुम्हाला वंचित केलं गेलं. ही स्टोरी कोराहाच्या पुत्रांची आहे. हे देखील आराधनेच्या आत्म्याने भरलेले लोक होते, यांना देखील सेवेचा एक वाटा, अभिषेक, पवित्र आत्मा, म्हणजे तुम्हाला एका सेवेमध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व केल्या गेलेला आहे देवाच्या आत्म्याद्वारे. हालेलुया. समजत आहे तुम्हाला? कोराहाच्या वंशाला देवाची आराधना करण्यासाठी निवडलं होतं, बसालेला कुशलतेचं काम करण्यासाठी मंडळीमध्ये निवडलं होतं. म्हणून पाऊल म्हटला ना, सगळं शरीर जर डोळा असता तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती? सगळं शरीर जर नाक असतं तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सगळ्या कानाला फक्त डोळेच डोळे, शरीराला फक्त डोळेच डोळे असते, किती चांगले दिसले असते तुम्ही. सगळीकडे डोळेच असते तर लिपस्टिक कुठे लावली असती? डोळ्याला काय लावतात ते? आयलायनर. त्या आयलायनरला जर लिपस्टिक लावली असती तर कसं दिसलं असतं?
असे सेवेचे वेगवेगळे प्रकार आहेत. जो जो स्पिरिट परमेश्वराने तुम्हाला दिला त्या स्पिरिटला धरून सेवा करा आणि मग तुम्ही सक्सेस व्हाल. पण बऱ्याच वेळेला एक वर्शिप मध्ये सेवा करत आहे, एक कलाकुसरीच्या कामामध्ये सेवा करत आहे. कलाकुसरीच्या कामातला बऱ्याच वेळा पडद्याच्या मागे असतो, त्याची ना प्रशंसा केल्या जात, बऱ्याच वेळा ना त्याच्या कामाची दखल घेतल्या जात. तो सगळ्यांच्या अगोदर चर्चमध्ये असतो, सगळ्याच्या शेवटी चर्चमधून जात असतो. पण आराधना करणारा व्यक्ती सगळ्या नेहमी पडद्यासमोर तुम्हाला दिसतो. व्हॉलेंटिअरची सेवा करणारे लोक सगळ्यांच्या नजरेमध्ये असतात. मग जर पडद्यामागची सेवा करणाऱ्यांनी जर म्हटलं आम्हाला पडद्यावरची सेवा पाहिजे, याला पडद्याच्या मागे पाठवलं तर हे पडदा फाडून टाकतील. कारण त्यांना ते नॉलेज दिलेलं नाही, परमेश्वराने ती सेवाच त्यांना दिलेली नाहीये. हाताने हाताचं काम केलं तर व्यवस्थित घास तोंडात जाईल. पायानं जर म्हणलं नाही मला घास चोरून मला तोंडात घालायचा तर किती परेशानी होईल. हालेलुया. म्हणून देवाच्या आत्म्याच्या कार्याला तुम्ही समजून घ्या तुमच्या जीवनामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी सेवेशी जोडलेल्या आहेत. आणि यहोशुआ आता दुसऱ्या टप्प्यातल्या सेवेमध्ये ज्यावेळेस यहोशुआ येतो, म्हणून मला तुम्हाला सांगायचं की कोणते लोक सेवेमध्ये उपयोगात आणल्या जातात ज्यावेळेस ते त्यांना देवानं दिलेलं काम समजून घेतात आणि ते फार आनंदाने करतात. देवाला कोणती सेवा आवडते माहितीये? कणत कणत केलेली सेवा कधीच आशीर्वादित होत नाही. जे काम तुझ्या हातात पडेल ते आनंदानं कर. परमेश्वराची सेवा आनंदानं कर, मग देव तुझ्या अन्न पाण्याला बरकत देईल. प्रभू मी लय सेवा केली असते पण तुला माहित आहे ना माझी लय इच्छा होती आज चर्चमध्ये जायची प्रभू, पण मी जर आज सुट्टी मारली तर माझा जॉबच जाईल. जाऊ दे गेला तर प्रभू त्याच्यापेक्षा चांगला देईल. नाहीतर जाऊ देणार नाही प्रभू जॉब, सुट्टी कायमस्वरूपी होईल. प्रेज द लॉर्ड. यानंतर आपण ज्यावेळेस अनुवाद 34:9 मध्ये येतो तर देवा मोशेने त्याच्यावर हात ठेवला, तो पवित्र आत्म्याने भरला गेला. कोणत्या आत्म्याने? ज्ञानाच्या आत्म्याने भरला. आता ज्ञान सेवेमध्ये ज्ञानाची गरज आहे. ज्ञान नसल ना हा पण कोणाचं ऐकत नाही, याचंही कोणी ऐकत नाही. तिथे गेल्याच्या नंतर काय शिकवायला लागला? ज्यावेळेस देवाचं ज्ञान त्याच्यामध्ये होतं. बऱ्याच वेळेला आम्हाला जर सेवा करण्यामध्ये जर देवापासून मिळणारं ज्ञान नसेल तर आम्ही कोणतं ज्ञान वापरणार? मी तुम्हाला सांगितलं कलैसेकराच्या पत्रामध्ये 2 अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये जे ज्ञान आहे, जे माणसाचं तत्वज्ञान आहे, मग ते वापरणार आम्ही आणि त्यामुळं कोणाचंच भलं होणार नाही. परंतु यहोशुआने कोणतं ज्ञान लोकांना दिलं? कोणत्या गोष्टी यहोशुआपासून ऐकायला लागलेत? जरा वाचा ते वचन. नूनाचा मुलगा यहोशुआ ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण झाला होता. आत्म्याने परिपूर्ण झाला कारण मोशेने त्याचवर आपला हात ठेवला होता. इस्रायल लोक त्याचे ऐकून परमेश्वराने मोशेला लोक त्याचं ऐकत होते. कोणाचं? बोला. इस्रायल लोक मोशेचं ऐकत, यहोशुआचं ऐकत होते. मी बोलायला सांगितलं. किती लोकांना बोलता येतं? बोला मग. इस्रायल लोक यहोशुआचं ऐकत होते आणि यहोशुआ कोणाच्या गोष्टी ऐकत होता? मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे. मोशेला आज्ञा पिलेलं जे देवाचं नियमशास्त्र आहे ते नियमशास्त्र तो लोकांना शिकवत होता. ज्या वेळेस तुमच्याकडे देवाचं ज्ञान तुमच्यामध्ये असेल, तुम्ही देवाच्या ज्ञानानं भरलेले असाल, त्यावेळेस तुमच्या मुखातून देवाच्या वचनाच्या गोष्टी निघायला लागतील. हालेलुया. देवाच्या आज्ञांबद्दल तुम्ही बोलायला लागाल, देवाचं वचन तुम्ही बोलायला लागाल. आणि बायबल सांगतं, पाऊल तिमोथेला म्हणाला तू वाचन, शिक्षण, बोध यामध्ये घडून जा, म्हणजे तू स्वतःचं आणि तुझं ऐकणाऱ्यांचं देखील काय करशील? तारण साधशील. तुम्ही ज्या वेळेस इकडच्या तिकडच्या वटवटी करता, इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलता, इथं काय झालं, यानं काय केलं, हिनं काय बोललं, यानं कोणाचं तारण होत नाही, तुमचं होत नाही, झालेलं पण पतन होऊ शकतं याच्यामुळं. पण यहोशुआ देवाच्या आज्ञा शिकवायला लागला ज्या मोशेनं दिलेल्या होत्या. जर तुमच्यावर हात ठेवल्याच्या द्वारे जर तुमच्यावर ज्ञानाचा अभिषेक येईल तर तुम्ही देवाच्या वचनाचं ज्ञान लोकांना द्यायला लागाल. हालेलुया. आम्ही म्हणतो ना, आम्ही स्वार्थ सांगण्याचा लय प्रयत्न करतो, लोक ऐकत नाहीत. प्रार्थना करा, प्रभू तुझ्या ज्ञानाच्या आत्म्याने मला भर. आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल की ज्या प्रकारे मोशेनं यहोशुआवरती हात ठेवला आणि तो ज्ञानाच्या आत्म्याने भरला गेला आणि त्याच्यानंतर लोक त्याचं ऐकायला लागले. आज किती लोक म्हणतात की प्रभू मला तो अभिषेक पाहिजे की मी ज्यावेळेस लोकांना तुझं वचन सांगेल त्यावेळेस लोकांनी ऐकायला पाहिजे. आमेन.
हालेलुया. आणि मी तुम्हाला सांगू, ज्यावेळेस तुम्ही ज्ञानाच्या आत्म्याने भरल्या जाल, तुम्ही मंडळीमध्ये देखील गोष्टी ऐकून देवाच्या वचनानुसार चालायला लागाल. हालेलुया, हालेलुया. ओके, आणखीन ह्या ज्या गोष्टी आहेत, कोरिन्थीयराचे पहिले पत्र 12वा अध्याय आणि 8वं वचन, एक 5 ते 7 मिनिटं अजून मी तुमच्यासोबत बोलेल. फक्त मी आज तुमच्यासोबत ज्ञानाच्या आत्म्याविषयी तुमच्याशी बोलेल. फ्रायडेला मी आणखीन एका टप्प्याबद्दल तुमच्याशी बोलेल. पटापट वाचा. हा, कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाने वचन हे पवित्र मिळते. आत्म्याचे जे कृपादान आहेत, जरा किती वचन वाचताय? 8 ना. जरा 5व्या पासून वाचा. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत. सेवा करण्याचे. बसालेलने काय केली मंदिरामध्ये? बोला, सेवा केली. बसालेलनं काय केलं? तो कशाने भरलेला होता? पवित्र देवाच्या ज्ञानाच्या आत्म्याने भरलेला होता. यहोशुआने मंदिरामध्ये काय केली? दोघांची सेवा डिफरन्स आहे. दोघांनी मंडळीमध्ये सेवा केली, आणि हे दोघंही कशाने भरलेले होते? देवाच्या ज्ञाना